नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या संवादामध्ये स्वागत. सलग 15वा संवाद आज या निमित्तानं आपल्यामध्ये होतो आहे. या शहराचा प्रथम नागरिक, प्रथम सेवक आणि नागरिक यांच्यामध्ये एक चांगला संवाद हा या निमित्तानं व्हावा आणि त्याच्यातून शहरातल्या अनेक विषयांवरती साधक बाधक चर्चा व्हावी, संवाद व्हावा, प्रश्नोत्तरं व्हावी आणि एकूणच शहराचा सगळा विकास असेल, शहराचा आपल्या इतर सगळ्या दृष्टिकोनातनं जे काही काम असेल त्याच्यामध्ये एक निश्चितपणे दिशा ज्या वेळेला घेऊन आपण काम करू तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्याचा उपयोग नक्की होईल अशा उद्देशानं हा सगळा सुरू झालेला संवाद सलग 15व्या संवादामध्ये आपण सगळेजण आता या ठिकाणी आहोत. सर्वप्रथम उद्या असणारा होळीचा सण आणि परवा धुलीवंदन हे दोन्ही आपले जे सण आहेत त्या सणाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरं तर गेले वर्षभर आपले हे सगळे सण उत्सव आपण पाहिलं तर एका वेगळ्या कोरोनाच्या सावटाखालीच आपण हे सगळे सण साजरे केले. त्यामुळे या शुभेच्छा देत असताना हे निश्चित आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सण हे केवळ यावर्षी आपल्याला साजरे करता येणार नाही. ते सण आले काय आणि गेले काय, पण निश्चित त्याच्यात एक भावना सगळ्यांची सारखी आहे की यावेळेस आम्ही सण हा साधेपणाने करू, गर्दी होणार नाही अशा पद्धतीने करू. या सणाच्या उत्सवाच्या निमित्तानं कुठल्या प्रकारचं सार्वजनिक आरोग्य हे धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊ अशा प्रकारचा प्रत्येक पुणेकरांनी एक निर्णय घेतला, संयम राखला आणि त्यानुसारच गेल्या वर्षभरात पुणेकरांनी या सगळ्या सण आणि उत्सवाच्या निमित्तानं एक सामाजिक कर्तव्याची भावना ही निश्चितपणे त्याच्यामध्ये दाखवून दिली. त्यामुळे या सगळ्या 2 दिवसानंतर येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवरती एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करताना आजच्या संवादाला आपण सुरुवात करूया. मला असं वाटतं की आज खरं परत जेव्हा सुरुवातीला हा आपला संवाद सुरू झाला तेव्हा अगदी सुरुवातीच्या काही 5-6 संवादामध्ये या शहरातले नागरी प्रश्न, या शहरातल्या सुविधा आणि त्याच्यामध्ये नागरिकांचं म्हणणं, त्यांचे सूचना, त्यांचे विचार याच्याबाबत अगदी खूप चांगली चर्चा झाली आणि त्याच्यातनं खूप काही गोष्टी चांगल्या आपल्याला साध्य करता आल्या. पण नंतरचा सातत्यानं जर प्रत्येक महिन्याचा संवाद हा पाहिला तर आपण कोरोनावरतीच बोलत आलो का, तर ती गरज होती. मधल्या काळामध्ये मागच्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि पुन्हा एकदा आपण पुणे शहराच्या एकूण सगळ्या या विकासाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि दुर्दैवानं आता पुन्हा एकदा हा संसर्ग इतका वाढत चालला की परत आपल्याला त्या कोरोनाच्याच विषयावरती आज थोडा वेळ बोलावं लागणार आहे की त्याच्या संदर्भातल्या नेमक्या काय आत्ता सूचना आहेत, नेमकं काय आत्ता चालू आहे, आजची नेमकी स्थिती काय आहे, पुढचं नेमकं काय धोरण असू शकतं, या सगळ्या विषयावरती आपल्याला आज बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपण या मागच्या महिन्याभरामध्ये एकूण शहरामध्ये महानगरपालिका म्हणून नेमकं काय काय चांगले उपक्रम घडले असतील, काही योजना नव्यानं आल्या आहेत, काही चांगलं शहराच्या दृष्टिकोनातून, पुणेकरांच्या दृष्टिकोनातून नेमकं चांगलं काय आपल्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून समोर आलं असेल त्याच्यावरती चर्चा करू. मग स्वाभाविकपणे जे काही आपले प्रश्नोत्तरं असतात, संवाद असतो, तो संवाद आपण या एकमेकाच्या आपल्या जे काही आपल्या सर्वांच्या सूचना असतील त्याच्या माध्यमातून आपण करूया. मला असं वाटतं की आजची थोडीशी वस्तुस्थिती काय आहे नेमकी ही थोडीशी जाणून घेऊया. मला वाटतं की आज जर शहरातली आपण परिस्थिती पाहिली तर मागच्या जवळपास 2 महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप प्रचंड मोठ्या संख्येनं वाढली. आपल्या लक्षात असेल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जर आपण पाहिलं, म्हणजे आत्ता आपण मार्च महिन्यामध्ये आहोत, मार्चच्या अखेरीस आहोत, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 1300 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या फक्त होती या शहरामध्ये. आज 30 ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 30,800पर्यंत गेली. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं ही संख्या वाढली हे आपल्या लक्षात येईल. याच्यामध्ये एक मात्र झालं की मागच्या सगळ्या काळामध्ये जी संसर्गाचा जे काही स्वरूप होतं किंवा त्याचं वेग थोडा कमी जरी असला तरी त्या विषाणूचा तीव्रता खूप होती, लोकांना त्याच्यामधनं खूप त्रास होत होता. त्यामुळे हॉस्पिटल्समधले बेड्स, CCC बेड्स याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना तिथं दाखल व्हावं लागलं होतं. आत्ताचा तर थोडासा आपण जर संसर्गाचा ह्या सगळ्या विषाणूचं स्वरूप जर पाहिलं तर वेग खूप आहे, संसर्गाचा वेग मागच्या वेगापेक्षा खूप आहे.
पण त्याची तीव्रता थोडी कमी आहे. मागच्या तुलनेमध्ये आत्ताची थोडीशी तीव्रता त्याची कमी आहे. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो की आज जरी आपल्याला 30,800 पेशंट जरी आपले ॲक्टिव्ह असले तरी प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये फक्त 4,400 पेशंट्स आज आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं की होम आयसोलेशन साधारणतः 26,000 25,000 ते 26,000 पेशंट्स हे आज होम आयसोलेशनमध्ये आहेत, घरीच उपचार घेत आहेत. ही आपल्यासाठी एक थोडीशी समाधानाची बाब आहे संसर्ग वाढत असताना सुद्धा. परंतु मग याचा विचार करता हा संसर्ग जर वाढतच चालला, तो जर कमी नाही झाला तर मग नेमकं आम्ही काय करणार आहोत. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण या शहरातली पहिली जर आरोग्य यंत्रणा काय असेल तिथे आम्हाला ऑक्सिजनचे बेड्स असतील, ICU बेड्स असतील, हे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करावे लागतील. आणि म्हणून त्यासाठी महापालिकेच्या स्तरावरती आपण खूप काही काम आता मागच्या दीड महिन्यामध्ये केलं आहे. आज आपण जर शहरामध्ये पाहिलं तर विथ O2 असतील, विदाऊट O2 असतील, ICU बेड्स विथ व्हेंटिलेटर, ICU बेड्स विदाऊट व्हेंटिलेटर, हे जर पाहिलं तर आजच्या स्थितीला साधारणतः 5,200 बेड्स हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः ऑक्सिजन बेड्स आणि ICU बेड्स हेच मी आपल्याला सांगतोय. आणि त्याच्यात आज जवळजवळ 4400 लोक ह्या रुग्णालयांमध्ये या बेड्स त्यांनी ऑक्युपाईड केलेत, आज दाखल आहेत. म्हणजे बेडची संख्या आणि आजची जर रुग्णांची संख्या पाहिली तर याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसतं की खूप कमी अंतर आहे आता. तर संख्या ही रोजची वाढते. रोज 3,000पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहरामध्ये आत्ता सापडत आहेत. आणि मग आपण याच्यामध्ये एक विचार करतोय की ज्यांना सौम्य लक्षणं आहेत, कारण तर 85-90% लोक तर घरीच उपचार घेत आहेत, पण राहिलेल्या 10%मध्ये मग आम्ही ज्याला सौम्य लक्षणं आहेत, ज्याला आपण म्हणतो की फार काही त्याला ऑक्सिजनची आवश्यकता लागणार नाही, अशा रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणी आता परत सुरू केली. जी आपल्याला माहिती की मागच्या काळामध्ये जवळजवळ आपण 20च्या पुढे सेंटर्स या शहरामध्ये उभी केली होती. आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण त्याच्या मागे लागलो. आत्ता नव्यानं आपण रक्षकनगर जे आहे चंदननगर खराडीच्या भागात, तिथे आपण जवळजवळ 250 बेडचं आत्ता कोविड केअर सेंटर सुरू केलं. येरवड्यामधलं संत ज्ञानेश्वर जे काही वसतिगृह आहे समाज कल्याण विभागाचं, त्याच्यामध्ये 500 बेड्स आत्ता आपण CCCचे सुरू केलेले आहेत. बनकर हायस्कूल आहे हडपसरला, तिथे आपण साधारणतः 300 बेड सुरू केलेत. म्हणजे ज्या रुग्णांना आता ऑक्सिजनची गरज नाही लागणार, पण त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल, त्यांना उपचार सौम्य लक्षण असताना गरज आहे की ज्यांना तिथं जाऊन उपचार घ्यावे लागतील, तर अशा ठिकाणी साधारणतः आज तुम्ही पाहिलं जवळजवळ 1000 बेडची व्यवस्था आज आपण तातडीनं केली. परंतु ह्याच्या पुढचा काळसुद्धा लक्षात घेता शहराच्या सगळ्या भागामध्ये याची व्यवस्था व्हावी. जवळपास 5000 बेड्स आपण आता CCCचे तयार करतोय. त्याच्यामध्ये मी मागाशी म्हटलं तसं हे 3 ठिकाणं सोडली तर गंगाधाममधलं फायर स्टेशनची जी बिल्डिंग आहे आपली महापालिकेची, तिथे आपण 200 बेडचं CCC आता आपण उभं करतोय. त्याच्यानंतर आंबेडकर हॉस्टेल जे आहे येरवड्याचं, त्या ठिकाणी आपण 350 बेडची व्यवस्था आता करणार आहोत. ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे शिवाजीनगरचं, तिथे जवळपास 400 बेडची आत्ता आपण व्यवस्था करणार आहोत. तसेच याच्यानंतर आपलं बालेवाडीचं जे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल जे आहे आपलं, त्या ठिकाणी आपण 850 बेडची व्यवस्था आत्ता करणार. कारण हे पूर्व पुण्याच्या भागातले मागाशी नावं घेतली ती साधारणतः पूर्व पुण्याच्या या सगळ्या पट्ट्यासाठी 5-6 ठिकाणी चांगल्या प्रकारचे बेड्स आपण CCCच्या माध्यमातून उभे करू. पण पश्चिम पुण्यासाठी जर आपल्याला बेडची आवश्यकता CCCची लागत असेल तर बालेवाडीतच आपण 850 बेडची तयारी आता करत आहोत. सिंहगड हॉस्टेलनी मागच्या काळामध्ये सुद्धा खूप आपल्याला हात दिला. त्या ठिकाणी 800 बेड्स आपण CCCचे आता तयार करतोय. त्यानंतर ट्रिनिटी कॉलेज जे आहे कोंढव्याला, त्या ठिकाणी 400 बेड्स. मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे कर्वेनगरचं, त्याला 300 बेड्स. GPPला 150 बेड्स, औंध ITIला 150 बेड्स आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी हॉल जो आहे आपला, त्या ठिकाणी साधारणतः एक 300 बेड्स, म्हणजे जवळपास 500 बेड्स आपण CCC 5000 बेड्स एकूण CCCचे आता उभे करतोय. म्हणजे हॉस्पिटलची बेडची खरी गरज ज्यांना आहे, ज्यांना O2 बेड पाहिजे, ज्यांना व्हेंटिलेटर बेड्स पाहिजेत, ICU पाहिजे, या लोकांसाठी सौम्य लक्षणं असलेल्या आपल्या रुग्णांनी त्या कॉट्स किंवा ते बेड्स अडवू नयेत किंवा तिथे त्यांना उपचार CCCमध्ये होऊ शकतो, अशांना आता CCCचा पर्याय उपलब्ध मोठ्या प्रमाणातले बेड्स आपण उपलब्ध करून आता देतोय. त्यामुळे एका बाजूला CCCची मोठी यंत्रणा उभी करत असताना दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलाइज ज्यांना O2 बेड्स पाहिजे, ज्यांना ऑक्सिजन बेड्स पाहिजेत, म्हणजे ऑक्सिजन आणि ICU बेड्स, त्यांच्यासाठीची बेडची संख्या आज आमच्याकडे 5100-200 आहे, तर ती सुद्धा आता आपण वाढवतोय. कालच जी काही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली, त्या ठिकाणी सुद्धा आपण ही सूचना केली. माझी भूमिका मांडली की आपण हे सगळं करत असताना मागच्या सगळ्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटलचे बेड्स 80% बेड्स शासनाने ताब्यात घेण्याचे आदेश काढले होते. ते आज ताब्यात रद्द झालेले नाहीत.
परंतु मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे बऱ्याच हॉस्पिटलनी कोविड बेड्सचं रूपांतर नॉन कोविड बेड्समध्ये केलं आणि ते स्वाभाविक होतं, त्याच्यामध्ये काही चुकीचं नव्हतं. पण आज पुन्हा एकदा हे बेड्स उपलब्ध होणे खूप आवश्यक असल्यामुळे त्या ठिकाणी आपण सूचना केली. त्या ठिकाणी आपण असं सांगितलं की आपण याच्यामध्ये खाजगी हॉस्पिटलला आता सूचना द्याव्यात. आज जरी खाजगी हॉस्पिटलनी 50% बेड जरी आज आपल्याला उपलब्ध करून दिले तरीसुद्धा खाजगी हॉस्पिटलच्या बेडची संख्या आज पुन्हा एकदा 1000-2000 बेड्स एकदम वाढतील आणि ही खरी गरज आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यावरती विचार करताना आज संसर्ग वाढतोय तर महापालिका म्हणून नेमकं आम्ही काय करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बेड्स लागत आहेत त्या सगळ्यांची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतोय. 5000 बेड्स भविष्यात गरज लागली दुर्दैवानं तर ती सुद्धा वाढवण्याची आपली क्षमता आहे, आपल्याकडे ती यंत्रणा आहे. आणि मग या सगळ्या CCCसाठी जर मग मॅनपॉवर कालच आपण या सगळ्यासाठी जवळपास 400 मेडिकल स्टाफसाठी आपण जाहिरात दिली आणि काही दिवसासाठी महिन्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, हा नव्यानं आपण त्याच्यामध्ये आता अपॉइंट करतोय की जेणेकरून ह्या सगळ्या वैद्यकीय ज्या यंत्रणा उभ्या करतोय त्याच्यामध्ये कुठेही आता आपल्याला अडचण निर्माण होऊ नये. त्यामुळे हे सगळं एका बाजूला विचार करत असताना दुसऱ्या बाजूला आपण यंत्रणासुद्धा अधिकपणे सक्षम करण्याकडे लक्ष केंद्रित केले. जशी जशी संख्या वाढते तसं तसं आपल्या सगळ्या व्यवस्थेवरती आता पुन्हा नव्यानं ताण येतोय. आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर मग एका बाजूला आम्ही बेड्स वाढवतोय आपण, दुसऱ्या बाजूला आपण टेस्टिंग मोठ्या प्रमाणात आता करायला सुरुवात केली. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर पर मिलियन टेस्ट जर आपण पाहिल्या तर जवळपास 3,16,000 पर मिलियन टेस्ट आपण आत्ता करायला लागलो. म्हणजे दिवसाला जवळपास 16,000 ते 17,000 टेस्ट आत्ता पुणे शहर आपण करतोय. आणि खरं तर ह्याच्यावरती आता वैद्यकीयदृष्ट्या काय जर तज्ज्ञांचं मत आहे तर शेवटी ॲग्रेसिव्हली टेस्टिंग करणं, स्पीडली त्याचं टेस्टिंग, त्याची संख्या वाढवणं, तर ते आता आपण जवळजवळ 17,000 टेस्ट आज आपल्या जवळपास 17,500 टेस्ट झाल्या. म्हणजे आपण 16-17,000च्या टेस्ट जवळपास आत्ता आपण रोजच्या करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडत नाही आहे. त्यामुळे टेस्ट एका बाजूला वाढवतोय, त्याच्यामध्ये टेस्टिंग करतोय, ट्रेसिंग मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आणि ट्रीटमेंट देतोय. म्हणजे साधारणतः टेस्टिंग, त्याच्यामध्ये ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या जर 3 सूत्रीवरती काम आपण आता जर केलं तर उपचार पद्धती निश्चितपणे मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. आज हे सगळं करत असताना स्वाभाविकपणे जसं आता एक चर्चा सगळीकडे आहे की मग नेमकं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता लॉकडाऊन, मग बंधनं, निर्बंध याचं काय असणार आहे, तर मला असं वाटतं याच्यामध्ये पहिल्यापासून आपण एक भूमिका नक्की घेतली होती की आत्ताच्या स्तरावरती जेव्हा कोरोनाची ही स्थिती पाहिली तर साधारणतः 1 महिन्यापूर्वी टाटा संस्था असेल किंवा आयसर असेल यांनी जो एक पाहणी अहवाल त्यांचा केला होता, सादर केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष असे काढले होते की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही जे निर्बंध लावलेत त्याची अंमलबजावणी कडकपणे करा. नव्यानं तुम्ही आता लॉकडाऊनचा विचार मात्र केला जाऊ नये असं त्यांचं मत होतं. आणि स्वाभाविकपणे एकूण जर आत्ताची शहराची स्थिती पाहिली तर आज नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अमरावती असेल, या शहरामध्ये आपण पाहिलं मागच्या काळामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं, पण जितका त्यांनी प्रभाव पडायला पाहिजे होता, जेवढी रुग्णांची संख्या खाली यायला पाहिजे होती, साखळी ही जी काही संसर्गाची ती तुटायला हवी होती, ती आपल्याला प्रत्यक्षामध्ये फार दिसून आलं नाही. आणि म्हणून आमचं एकच मत याच्यामध्ये होतं. कालही त्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण ही सूचना केली की हे सगळं करत असताना मला असं वाटतं की लॉकडाऊन हा त्याच्यावरचा आत्ताचा उपाय नाही. आपण 3 गोष्टी करूया. एक म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः पहिलं जे मी आत्ता म्हटलं की त्याच्यामध्ये बेडची संख्या वाढवणं, टेस्टिंग वाढवणं, स्वॅब कलेक्शन सेंटर्स वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल, सगळ्या जे काही प्राथमिक स्तरापासून अगदी व्हेंटिलेटर बेड्सपर्यंत ह्या सगळ्या यंत्रणा अत्यंत सक्षमपणे आपण याच्यामध्ये पुरवूया, ते आपण काम करू. दुसरं, हे जे काही निर्बंध आपण लावलेले आहेत आत्ताच्या स्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी कडकपणे आपण करताना आता कुठं पोलीस असतील, महापालिका प्रशासन याच्या माध्यमातून करताना तितकीशी प्रभावी आत्ता आपल्याला जाणवत नाही, पण ती आपण अधिक कडकपणे करूया. किंबहुना याच्यामध्ये अधिकचे काही निर्बंध लावायचे असतात तर ते सुद्धा लावूया, पण लॉकडाऊन याच्यामध्ये करू नये. हा झाला दुसरा विचार. आणि याच बाबतीत तिसरा स्तर आहे की तो लसीकरण. आता प्रभावी आरोग्य यंत्रणा उभी करणं, निर्बंधांची कडकपणे अंमलबजावणी करणं आणि तिसरा विचार जो आहे की तो लसीकरण हे वेगानं जास्तीत जास्त संख्येमध्ये करणं. आज या 3 आघाडीवरती आपण काम केलं तर कंप्लीट लॉकडाऊन करण्याची आवश्यकता लागणार नाही, कारण त्यातनं काही साध्य लगेच होईल असं वाटत नाही. काही वेळापूर्वी शासनाचे आदेशही आलेत की साधारणतः आता आपण जे काही 10 वाजेपर्यंतची वेळ दिली होती ती 8 पर्यंत आणली आहे. त्यामुळे आता हॉटेल्स असतील, मॉल्स असतील, चित्रपटगृह असतील,
ह्या सगळ्या ठिकाणी आता 8 वाजता सगळं आपल्याला बंद करावं लागेल. हा एक प्रयोग आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये काही चुकीचं मला आत्ता तरी वाटत नाही की याच्यामध्ये या सगळ्या विषयावरती कंट्रोल आत्ता मिळवायचा आहे. त्यामुळे इथं कुठलं राजकारण राज्य सरकारने केलं का महापालिकेने केलं का ह्याच्यामध्ये न जाता आज ती खरी गरज आहे का तर आज त्याचा एक प्रयोग करायला हरकत नव्हती. म्हणून हा सगळा जो आजचा निर्णय आहे त्याच्यामध्ये आता नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे कारण हे शेवटी आपल्या सगळ्यांसाठी आपण करतोय. त्यामुळे हे सगळं करत असताना आता रात्रीच्या 8 नंतर ते सकाळी 7 पर्यंत 5 नागरिकांपेक्षा जास्त लोक जर एकत्र आले तर संचारबंदीचा उल्लंघन होईल आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा होईल. हे सगळं करत असताना मला असं वाटतं आपली दैनंदिन जीवनक्रम तर आता निश्चित चालू राहील. तो काही लगेच लॉकडाऊन होईल याची भीती मनामध्ये आता ठेवू नका. पण शेवटी लॉकडाऊन करायची वेळ येऊ न देणं ही सुद्धा आपल्या हातात आहे. आता हे आपलं गेलं वर्षभराचा अनुभव पाहिला पुणेकरांनी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कोरोना आलेला पाहिला आहे अनुभवला आहे. तर मला असं वाटतं की आता ह्याच्यामध्ये थोडंसं अधिक काळजी घेऊ हे नियम पाळूया. जर हा संसर्ग वाढत गेला तर मग अधिकचे बेड्स उपलब्ध करणे आरोग्य यंत्रणा उभी करणे डॉक्टर्स नर्सेस हे सगळं काम इतकं अवघड होऊन जातं की मग त्याच्यामध्ये शेवटी कितीही यंत्रणा सक्षम असली तरी ती अपुरी पडत जाईल. म्हणजे आज महानगरपालिकेचं तसं तर सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणं संरक्षण करणं त्याच्यावरती नियंत्रणानं काम करणं राज्य सरकारचं काम आहे. महापालिका ही केवळ प्राथमिक आरोग्याच्या संदर्भामध्ये त्याचे कर्तव्य आहेत. पण असा कुठेही गेल्या वर्षभरात पुणेकरांनाही माहिती आहे की कुठेही आपल्याला जाणवलं नसेल की असं कुठे जबाबदारी कोणी झटकली आहे. तर एकत्रितपणे काम आपण करतो की हे पुण्याच्या प्रत्येक पुणेकरासाठी त्याच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी त्याच्या जीवाच्या रक्षणासाठी ही सगळी यंत्रणा आत्ता काम करते. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं करत असताना मी जसं म्हटलं की मगाशी हा जो संसर्गाचा वेग अधिक आहे पण त्याची तीव्रता कमी आहे. म्हणून आपल्याला एक लक्षात येईल की आपला मृत्यूदर जो आहे तो स्थिर आहे. म्हणजे 2.46 पर्यंत गेलेला मृत्यूदर आपला आता 2.06 म्हणजे 2 पर्यंत आता तो खाली आलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळं मृत्यूदर स्थिर आहे. हां हे नक्की की थोडासा आपला पॉझिटिव्हिटी रेट थोडा वाढला आहे. आता संख्या इतकी वाढते आहे सगळं वाढतं तर थोडं स्वाभाविक पॉझिटिव्हिटी रेट आपला वाढतो तर तो आपल्याला आता कमी करायचा. म्हणून त्याच्यावरती आता जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला आत्ता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जे नियम दिले त्याच्यामध्ये वागूया ते पाळूया. कारण शेवटी आपण सगळ्यांनी मिळून सामूहिकच हे सगळं काम केलं पाहिजे. कुठल्या यंत्रणांनी कितीही काम केलं तरीसुद्धा सगळे एकत्र जोपर्यंत आपण होणार नाही सामूहिक स्वरूपामध्ये ह्याचं आपण स्वीकारणं नाही आपली जबाबदारी तोपर्यंत हे काही पूर्ण होणार नाही. त्यामुळे मी म्हटलं तसं 3 स्तरावरती आपण काम करताना आरोग्य यंत्रणा उभी करतोय. आता जी दुसरा मुद्दा जो होता की जे आता नियम दिलेत त्याचं कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. आता हे शेवटी कुठली यंत्रणा किती ठिकाणी पोहोचणार आहे किती माणसाची शेवटी आपल्यापर्यंत पोहोचणार की हे करू नका ते करू नका हे बंद करा किंवा इथं नियम पाळले नाहीत. मला असं वाटतं आता हे स्वयंस्फूर्तीनं आपण सुद्धा केलं पाहिजे. शेवटी आपल्याला आता वाचायचं आणि ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आता नागरिकांनी सुद्धा थोडंसं पुढाकार घेतला पाहिजे. स्वयंसेवी संस्था असतील सर्व संघटना असतील व्यक्ती असतील यांनी सुद्धा आता थोडं पुढे येऊन जनजागृती केली पाहिजे. लोकांच्यात हा मेसेज गेला पाहिजे की आता नाही आता आपल्याला कायमस्वरूपी बाहेर पडायचं ही आपल्याला शेवटची संधी आहे. त्यामुळे याच्यात ते थोडंसं प्रभावीपणे आपण काम करूया. आणि लसीकरण आता आपण वेगाने करतोय. आत्ता जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास 3,20,000 लोकांना जवळपास लसीकरण आज पुण्यामध्ये झालं. आता याच्यासाठी मग ती ह्याची कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल दोन्ही प्रकारच्या लस आज पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. शेवटी केंद्र सरकार हे राज्य सरकारला पुरवठा करत असतं आणि राज्य सरकार हे राज्यातल्या जिल्ह्यांना शहरांना त्या प्रमाणामध्ये त्याचं वाटप करत असतं. कालच्या बैठकीमध्ये हाही मुद्दा आला की पुणे शहराचा संसर्ग जर पाहिला कोरोनाचा तर हा अधिक आहे. संक्रमण हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे. त्यामुळे पुणे शहराला अधिकची लसीकरणाची गरज आहे लस पुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा लगेच जावडेकर साहेबांशी संपर्क साधला. प्रकाशजी जावडेकरांनी लगेच त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून मग त्याच्यामध्ये आज पुण्याला सुद्धा अधिकची लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता आपण प्रयत्न सगळे करतोय. त्यामुळे वेगानं होतंय. शेवटी 3 दिवसाचा पुरवठा साठा तुमच्याकडे असतो तो कमी झाला की नव्यानं तुमच्याकडे तो साठा येत असतो. अशा पद्धतीची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या लस कुठं आता कमी नाही. त्यामुळे लसीचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे लसीकरणाचं ते सुद्धा आपलं चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आपण काय करूया तर थोडंसं हा कोरोनाचा विषय आहे अधिकची काळजी आता खरंच का घेऊ तर कालही आपण पाहिलं असेल की त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा सूर तोच होता की आता कंट्रोल करायचं तर कसं करायचं तर शेवटी लॉकडाऊन शिवाय पर्यायाने असं अनेकांचं मत आलं.
तर मला असं वाटतं की हे मुद्दे पुन्हा आपण तिथं मांडले, सगळ्यांनी परत त्याची चर्चा केल्यानंतर तो एक सामूहिक निर्णय म्हणून पालकमंत्री साहेबांनी तो जाहीर केला. पण त्याच्यामध्ये शेवटी एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्या हातनं जर काही सुटणार असेल, उद्या जर काही चुकीचं झालं तर मग आपण स्वतःला दोष देत बसणार का? म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊनची वेळ आपल्यावरती आपल्याला आणायची नाही. आता काही निर्बंध आलेत आज शासनाच्या माध्यमातून, पण भविष्यात त्याच्यापेक्षा अधिकचे कडकचे निर्बंध आता आपल्याला येऊ द्यायचे नाहीत. ही आपल्या सगळ्यांची मला असं वाटतं निश्चितपणे जबाबदारी आहे. त्यामुळे कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सगळ्यांनी खूप आपण संयम राखला, चांगलं सगळ्यांनी मिळून काम केलं. तेव्हा पुढच्या सगळ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या संकटातून आता बाहेर पडायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता याच्यामध्ये अधिकचं थोडंसं मनापासून काम करूया आणि या कोरोनाला निश्चितपणे कायमस्वरूपी आता या सगळ्या पुणे शहराच्या आपल्या ह्याच्यातनं कायमचं घालूया. या याच्या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की थोडंसं बाकीच्या विषयावरती सुद्धा आपल्या सगळ्यांचा संवाद हा सातत्यानं होणं अपेक्षित आहे. आता केवळ आपण कोरोना करत बसलो तर मग बाकी विषयसुद्धा कुठं बाजूला राहू नये याची सुद्धा काळजी आपण करतो. पण कोरोना ह्याला तर प्राधान्य निश्चितपणे आत्ताच्या काळामध्ये आहे, ते तर आपल्याला पहिलं संपवायचं आहे. मग मला असं वाटतं काही प्रश्न पण आता आपण थोडेसे, मी जसं म्हटलं तसं की थोडं कोरोनाचा आढावा घेऊ, वास्तव काय आपल्यासमोर ठेवू, तर ते मला असं वाटतं या निवेदनात मी आपल्या सगळ्यांच्या समोर ते ठेवलं आहे. याच्यातनं आता निश्चितपणे आपण सगळेजणं एक चांगलंच काहीतरी मनाचं निश्चय करूया, संकल्प करून हा आपल्याला वाढू न द्यायचा कोरोना, आपल्याला लॉकडाऊन आपल्यापर्यंत आता येऊ द्यायचं नाही, एवढी काळजी आपण घेऊया. काही आता प्रश्न जे सुरू होतात, मी वाटतं काही प्रश्नांना आपण थोडासा वेळ आता देऊ आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरात खूप काही चांगले विषय पुणे शहराच्या दृष्टिकोनात झालेले, त्याचं सुद्धा थोडक्यात निवेदन मी आपल्यासमोर ठेवणार आहे. काही प्रश्न आमचं, मला वाटतं एकच प्रश्न मला नेहमी प्रत्येक याच्यामध्ये दिसतो, तो विशाल गाडे म्हणून आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिलाविहार कॉलनी ते मयूर कॉलनी रस्ता कधी सुरू होणार. खरं तर जिथं नागरिक जागरूक असतात तिथं लोकप्रतिनिधीला 100% कामच करावं लागतं आणि ते घडूनच येतं. त्यामुळे मला असं वाटतं विशाल गाडे, तुम्ही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करताय, प्रश्न मांडताय, संवाद साधताय, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की या रस्त्यातल्या सगळ्या अडचणी आता दूर झाल्यात. जवळजवळ 110 घरं, जी भीमनगर नावाची आपली वस्ती होती त्या भागामध्ये, त्याचं शिफ्टिंग करायचं होतं. काही एसआरएची युनिट्स आपण त्या ठिकाणी नागरिकांना दिली. काही ठिकाणी आपण त्या नागरिकांना BSVPचे फ्लॅट्स उपलब्ध करून दिलेत, R7चे फ्लॅट्स उपलब्ध करून दिलेत आणि आता जवळपास 109 घरं त्या ठिकाणी काढलीत. एकच घराचा प्रश्न आहे, तो सुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये संपेल आणि लवकरात लवकर तिथं आतमध्ये आता रस्त्याचं काम सुरू झालं आहे. ते घर सोडून बाकी रस्त्याचं काम सुरू झालं आहे, सगळी घरं पाडलेली आहेत. रस्त्याचं काम आत्ता ग्राउटचं काम सुरू आहे, तिथलं लेवलिंगचं काम सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न आता जवळजवळ संपला आहे. 1-2 घरांचा प्रश्न आहे, तो सुद्धा ताबडतोब याच्यामध्ये आता संपेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गौरव जैन म्हणतात, टू मच क्राऊड ॲट इच वॅक्सिनेशन सेंटर, व्हॉट इज प्लॅन टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, कॅन यू प्लीज इन्क्रीज वॅक्सिनेशन सेंटर्स इन वडगाव शहरी. गौरवजी, आपण पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टप्प्याटप्प्याने वॅक्सिनेशन सेंटरची संख्या वाढवत नेली. आज पुणे शहरामध्ये जवळपास 109 वॅक्सिनेशन सेंटर्स आहेत. आता जितका आपल्याला पुरवठा होतो तितक्या प्रमाणामध्ये या सगळ्या सेंटर्सवरती आज काम चालू आहे. भविष्यामध्ये निश्चितपणे ही संख्या वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनात मी आत्ताचं निवेदन आपण ऐकलं असेल, त्याच्यामध्ये मी हेही सांगितलं की साधारणतः आपल्याला अधिकची लस पुरवठा होण्याची गरज आहे. ती आपण केंद्राकडे, राज्याकडे तशी मागणी पण केली आहे, त्या सातत्यानं पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे लसीकरण हे वेगानं होणं आणि जास्त होणं हे 100% बरोबर आहे आणि अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. आज 109 ठिकाणी केंद्र चालू आहे. जवळपास 3.25 लाखाच्या आसपास लसीकरण या शहरामध्ये आता पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे अधिकचं लसीकरण होणं. वडगाव शहरी भागातले निश्चित तिथल्या काही केंद्रांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. कृपया आपला फक्त फोन नंबर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावा. आदित्य गायकवाड यांचा प्रश्न आहे. खरं तर एक पहिली सूचना दिसते आहे, पुणे महापालिकेकडून देशात अव्वल मिळकत कर संकलन केले आहे, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन. तसेच उर्वरित आणि सील केलेल्या मिळकती करून कर वसूल करावा. मोबाईल टॉयलेट्स टॉवरच्या थकबाकी मिळकतीचा प्रश्न मार्गी लावा. आदित्यजी, खरं तर महापालिकेचं अभिनंदन म्हणण्यापेक्षा नागरिकांचं अभिनंदन केलं पाहिजे, पुणेकरांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण या संकटाच्या काळामध्ये सुद्धा पुणेकरांनी देशात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कर हा त्या ठिकाणी भरला आणि म्हणून आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकलो. खरं तर गेलं
1 वर्ष जर पाहिलं आपण लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यवस्थेवरती एक आघात झाला. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक व्यवस्था विवंचनेमध्ये होती, अडचणीत आली होती. मग अशा पार्श्वभूमीवरती आज पुणेकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद या कराच्या भरणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर संकलन या ठिकाणी आज झालं. मला तर खरं पुणेकरांना त्याचं श्रेय द्यायचे. सर्व पुणेकरांचं मी खरंच या निमित्तानं मनापासून अभिनंदन करेन. मोबाईल टॉवरची थकबाकी आणि बाकी सील केलेली याच्या संदर्भात सुद्धा निश्चितपणे आत्ता कार्यवाही चालू आहे. त्याच्या बैठकासुद्धा झाल्यात आणि पुढच्या काळामध्ये ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्याची वसुली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. तुमचाच पुढचा प्रश्न, खूप चांगले प्रश्न आहेत तुमचे, 2-3 प्रश्न आहेत. मला नक्की घ्यावेसे वाटलं कारण ते खरंच चांगले प्रश्न आहेत. येत्या वर्षभरात PMPMच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक बस येणार आहेत, परंतु अपुरी चार्जिंग स्टेशन आणि बस पार्किंग डेपोच्या जागा संदर्भात महापालिका काय उपाययोजना करणार आहे? मी या संदर्भात एक अभिमानानं सांगेल की पुणे PMPML आपली कंपनी अशी आहे की देशातलं पहिलं बसेसचं आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्टेशन म्हणतोय आपण त्याला, पुण्यात सगळ्यात मोठं एक देशातला पहिला बस डेपो हा आपण PMPLच्या माध्यमातून करतो. ही आपल्यासाठीची एक मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन्स असतील, डेपोज असतील, या सगळ्या विषयामध्ये आत्ता आपण बसेसच्या प्रमाणामध्ये कुठे अडचण येणार नाही, त्या वेळच्या वेळी प्रवाशांच्यासाठी उपलब्ध राहण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही याची पूर्णपणे आपण काळजी आत्ता घेतोय. विशाल घाणेकरांचा याच्यामध्ये प्रश्न दिसतोय. 2 एप्रिलला पुण्यात लॉकडाऊन लागल्यास त्यानंतर रेल्वेने पुण्यात येणाऱ्या नागरिकांवरती कोणत्या प्रकारची बंदी असणार आहे का? मी नागपूरवरून 5 तारखेला सकाळी रेल्वेने पुण्यात येणार आहे. विशालजी, अजून कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन आपल्याकडं झालेला नाही, घोषित नाही. आणि आत्ता जो काही शासनाचा निर्णय आला तो 8 पर्यंतचा काही मर्यादा वेळेची आपल्याला घालून दिले, परंतु याच्यामध्ये रेल्वे त्याच्यानंतर ST ह्या कुठल्याही व्यवस्था बंद होणार नाहीत अशा कुठल्याही प्रकारच्या सूचना आजपर्यंत आपल्याला आलेल्या नाहीत किंवा मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आता ते बंद करणं योग्य होईल. त्यामुळे अगदी मनामध्ये शंका ठेवू नका. निश्चितपणे ह्याच्यात कुठल्या प्रकारचं रेल्वे किंवा ST ही बंद होईल. आता काजल कलबुर्गींचं म्हणणं आहे की याच्यामध्ये प्रायव्हेट ऑफिसेसमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आणि वेळ कमी करण्याबाबत काही उपाययोजना केली आहे का? आत्ता शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातली कामकाज जे चालतं त्याच्यामधल्या सेवक आणि कर्मचारी अधिकाऱ्यांची यांची संख्या ही 50% असावं अशा प्रकारचा आदेश शासनाचा आला आहे. परंतु अजून राज्य शासनाच्या माध्यमातून असा आदेश आपल्याकडे आलेला नाही की खाजगी कार्यालय असतील किंवा ती ऑफिसेस असतील त्या ठिकाणी 50% किंवा काही मर्यादा याच्यामध्ये असावी अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला नाही. शेवटी याच्यामध्ये शासन निर्णय काही करत असतं त्याची अंमलबजावणी किंवा त्या प्रकारचे आदेश नव्यानं महानगरपालिका काढत असते. त्यामुळे शासनाने अशा प्रकारचा आदेश आल्यानंतर ताबडतोब महापालिकासुद्धा निश्चितपणे याच्यात आपण हे करूया, त्या प्रकारचे आदेश आपण काढूया. गंगाधर रासकर असं म्हणतात की बरेचसे नागरिक आपापल्या सोसायटीमध्ये मास्क वापरत नाहीत, योग्य अंतर ठेवत नाहीत, फेरीवाले, भाजी विक्रेते, कचरा गाडीवाले मास्क वापरत नाहीत. खरं तर ज्या महानगरपालिकेच्या व्यवस्था म्हणून आहेत गंगाधरजी, त्याच्यामध्ये मग आमच्या कचरा साफ करणारी, आमची स्वच्छता करणारे कर्मचारी असतील, आमचे त्याच्यामधले कोणी SI म्हणून काम करणारी मंडळी असतील, यांनी तर निश्चितपणे मास्क वापरलाच पाहिजे आणि त्याबद्दलच्या तशा सूचना त्यांना कडकपणे दिल्यात. असं कुठं जाणवत असेल तर आम्ही अशा लोकांवरती कारवाई करू. पण शेवटी सोसायटीतली लोक मास्क वापरत नाहीत, भाजीवाला आमचा मास्क वापरत नाही, आमच्या फेरीवाला मास्क वापरत नाही, तर ही मला असं वाटतं, मी मागाशी तेच म्हटलं की ही शेवटी आता एक सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाला आता आपल्या कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. इतकं सगळं गेले वर्षभर आपण या सगळ्या कोरोनाच्या संकटामध्ये भरडलो गेलो. म्हणजे खरं तर आता हे पुन्हा नव्यानं सांगण्याची आवश्यकता नागरिकांना सुद्धा सांगायची लागली नाही पाहिजे आता. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आता स्वतःहून नागरिकांनी हे ठरवलं पाहिजे की स्वयंशिस्त, स्वयंस्फूर्तीनं आता मी नियम पाळणार आहे. शेवटी त्याशिवाय काही गत्यंतर नाही. यंत्रणा काम करतात, सांगत असतात, सूचना देतात, नियम करतात,
पण त्याचं पालन मात्र तंतोतंत नागरिकांनी केलं पाहिजे. दंड करणं, कारवाई करणं हा काय त्याच्यावरचा मार्ग नाही. शेवटी हे किती दिवस चालणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण स्वतःहून त्याच्यामध्ये काम करत नाही, मला असं वाटतं तोपर्यंत खऱ्या अर्थानं 100% आपण ह्याच्यातनं बाहेर पडू असं मला वाटत नाही. चंद्रशेखर भोंगेंचं एक प्रश्न आहे, दुकानांची वेळ कमी करता येईल का याचा विचार करा, सकाळी 7 ते सायंकाळी 7. आत्ताच आपल्याला सांगितलं की शासनाचा एक आत्ता निर्णय आला आहे आणि त्याच्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 म्हणजे ती आता 7 ते 8 ही वेळ शासनाने आता नवीन आदेश काढला. त्याच्यामुळे आता ते आपलं जे म्हणणं आहे किंवा सूचना ती 100% आता मान्य झालेली दिसते आहे. त्यामुळं याच्यामध्ये आता आपल्याला 8 नंतर सगळं शहरामध्ये बंद असलेलं निश्चितपणे दिसेल. ऋषिकेश दाडगेंचा प्रश्न आहे की पाणी गळती थांबून अधिक पाणी पुण्याला मिळवण्यासाठी काय उपाययोजना आहेत. ऋषिकेशजी, आपण खरं तर कुठल्याही शहराची मोठ्या जी पाण्याची वितरण व्यवस्था असते ही कधीच कुठेही आपण देशभरातल्या सगळ्या शहरांची माहिती घेऊ. त्याच्यामध्ये गळतीचं प्रमाण हे निश्चितपणे 30%, 35%, 40% इथपर्यंत काही ठिकाणी आहे. आपल्या शहरामध्ये सुद्धा गळतीचं प्रमाण निश्चितपणे आहे. म्हणून आपण आता नव्यानं या शहराचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 24/7 पाणी पुरवठा, 24 तास पुणेकरांना पाणी देण्याचा एक प्रकल्प आता हातात घेतला आहे. जवळपास 2000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प प्रत्यक्षामध्ये काम सुरू झालं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 85 पाण्याच्या मोठ्या साठवण टाक्या आहेत. 1800 किलोमीटरच्या नवीन पाण्याची लाईन आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे. मीटर त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे इतकं मोठं काम आता सुरू झालं आहे. त्यातलं जवळपास 40% काम आता पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये लवकरच ही योजना पुणेकरांना त्याचं लोकार्पण होऊ शकतं. याच्यामध्ये मग ह्या ज्या काही जुन्या लाईन्स आहे, जिथं गळती आहे, जिथं खराब आहेत, जिथं पाण्याची चोरी चालते, हे सगळं बंद होईल. आणि ज्या 24/7च्या या प्रकल्पामध्ये मोठ्या लाईन्सतील छोट्या लाईन ज्या बदलणार नाही आहे त्यांचं एक नव्यानं काम आपण लिकेजेस तिथलं सगळं काढायचं म्हणून नव्यानं 5 झोनमध्ये वेगळी 5 निविदा आता आपण काढणार आहोत आणि लिकेजेस पहिलं काढणार आहोत. आणि ते लिकेजेस एका वेळेला बाजूला काढून दुसऱ्या बाजूला आपण ही योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम करतो. त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ही गळती कमी करून पुण्याचा आपला पाण्याचा साठा निश्चितपणे वाढण्यास मदत होणार आहे. विश्राम राजहंस यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊनपेक्षा जास्त प्रभावी उपाय आहे दुकाने व ऑफिसमध्ये मास्क वापरणे, कारवाई इथे केली पाहिजे, रस्त्यावर नको. विश्रामजी, खरं तर मी मागाशी पण तेच पुन्हा मला वाटतं बोलेल की आपण आता हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. दुकानात येणाऱ्या माणसांनी, प्रत्येक दुकानदारांनी बाहेर बोर्ड लावला पाहिजे. मास्क असल्याशिवाय आत एंट्री दिली नाही पाहिजे. सॅनिटायझरची व्यवस्था तिथे केली पाहिजे. टेम्परेचर गन तिथं ठेवली पाहिजे. एका वेळेला जास्त गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदारांनी सुद्धा घेतली पाहिजे, व्यापाऱ्यांनी केली पाहिजे. त्यामुळं सर्वसामान्य माणसापासून प्रत्येक व्यापाऱ्यांनी, प्रत्येक माणसांनी आता मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ही सगळी काळजी घेतली पाहिजे. आपण आता सांगून किती वेळा प्रत्येकाने तेच सांगणार. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हे थोडंसं आपण आता स्वतःहून या सगळ्यामध्ये काम केलं पाहिजे. असे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत. याच्यामध्ये महेश गोविंद कुलकर्णींचा एक प्रश्न आहे की दत्तवाडी भागामध्ये कचरा गोळा करणारे लोक आज 10 दिवस झाले आले नाहीत. महेशजी, तुम्ही स्पेसिफिक मला तुमचा मी पुन्हा तेच सांगितलं की एक कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर पण द्या. ताबडतोब उद्या सकाळी आपल्याला संपर्क केला जाईल आणि काय नेमकं आहे, त्याची परिस्थिती काय, ते आपल्याला काम करून मिळेल. तर मला असं वाटतं की ज्या नागरिक समस्या आहेत, ज्या आता आपण सांगतोय, तर त्याच्यामध्ये हे सांगताना आपला मोबाईल नंबर द्या. आपला मोबाईल नंबर द्या, म्हणजे त्याच्यामध्ये थेट आपल्याशी संपर्क करता येईल. मागच्या सगळ्या जे संवाद झाले त्याच्यामध्ये ज्यांनी म्हणून या संवादामध्ये सहभाग घेतला त्यांना इथं उत्तरं मिळाली किंवा नाही मिळाली असतील तर त्यांना प्रत्यक्षात महापौर कार्यालयातनं संपर्क साधला गेला. त्यांची कामांची माहिती घेतली गेली, कामं समजून घेतली गेली आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न आज मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे करत असताना आता थोडासा आपणही याच्यामध्ये थोडा आपला मोबाईल नंबर दिला तर बरं होईल. अविनाश कुलकर्णींचा प्रश्न इथं दिसतोय की नवीन समाविष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न कधी मिटणार. आता जसं मी मागाशी म्हटलं तसं 24/7 ही पाणी पुरवठा योजना जी आहे ही जरी जुन्या पुण्याच्या हद्दीचा विषय असते, 11 गावंसुद्धा आता त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जोडली जाणार आहेत. त्यामुळे आज 11 गावांचा प्रश्न आहे पाण्याचा. निश्चितपणे काही गावांमध्ये आज पाण्याचे प्रश्न जाणवतोय. आज तुम्हाला मी सांगेन की या निमित्ताने मी एक माहिती निश्चित आपल्याला दिली की चांगली, की
या 11 गावांसाठीचं एक सर्वात प्रथम आपण कुठल्याही गावाचा, भागाचा, शहराचा विकास करत असेल तर जमिनीखाली जे काही काम करतो, मग ड्रेनेज लाईन असेल, वॉटर लाईन असेल, स्ट्रॉंग वॉटर लाईन असेल, ही कामं आपण पहिली सुरुवातीला करून घेतो. तर ह्याच्यामध्ये या 11 गावांमध्ये आपण साधारणतः जवळपास 400 कोटी रुपयाचा सर्व ड्रेनेज लाईन्स, STP उभं करण्याचा एक मोठा प्रकल्प आता आपण आणतोय. त्याची निविदा प्रक्रियासुद्धा आता लवकरात लवकर होईल. त्यामुळे मला असं वाटतं की तो एक मोठा प्रश्न या निमित्तानं सुटणार आहे. पाण्याच्या विषयात मी म्हटलं तसं लवकरात लवकर ह्याच योजनेमध्येच या सगळ्याचा समावेश आपण करणार आहोत. त्या ठिकाणी कुठल्या पाण्याचा प्रश्न भविष्यात राहणार नाही याची आपण निश्चितपणे काळजी घेणार आहे. मनाली देव यांनी प्रश्न विचारला आहे, व्हॉट अबाउट स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कोचिंग. मला असं वाटतं की आता स्पेसिफिक कुठल्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद करा असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे नियम दिलेले आहेत त्या नियमामध्ये राहून आपण हे करू शकता. फक्त नेमके नियम समजून घेतले पाहिजेत. गर्दी होता कामा नये, किती लोक तिथं आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाते का, हे बघून आपण ते चालू ठेवायला हरकत नाही. अजून स्पेसिफिक कुठल्याही प्रकारचं स्पोर्ट्स अकॅडमी म्हणा किंवा ग्राउंड ॲक्टिव्हिटीज म्हणा हे कुठे बंद करावेत असा आदेश आलेला नाही, महापालिकेने तो काढलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ती काळजी घ्या. तिथं जर आपण व्यवस्थित सगळ्या सूचना पाळून सगळं जर केलं तर निश्चित आपण त्याची थोडंसं चालू ठेवू शकतो. त्याला अडचण मला वाटत नाही. ऋषिकेश पवारांचं म्हणणं की डॉक्टर नायडू हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे, स्टाफ कमी पडत आहे का. आज कुठल्याही आपल्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे असं मला निश्चितपणे वाटत नाही. परंतु तरीसुद्धा आपल्याला त्यातली काहीतरी माहिती मिळाली असेल किंवा अनुभव आला असेल म्हणून कदाचित हा प्रश्न आपण विचारला असेल. तर निश्चित मी ताबडतोब याची माहिती घेतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणता तसं असेल तर लगेचच आपण त्या ठिकाणचा स्टाफ, जो पॅरामेडिकल स्टाफ असेल, नर्स असतील किंवा किंबहुना डॉक्टर्स असतील, कोणी असतील ते ताबडतोब आपण त्या ठिकाणी नेमण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी आत्ता करूया. नेत्रा देशपांडेंचा एक प्रश्न दिसतोय, सोसायटीमधील लोक पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर सांगत नाहीत. मला वाटतं ही खरं तर खूप मोठी चूक आहे की पॉझिटिव्ह आलो याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काय आहे. खरं तर हे सांगितलं पाहिजे, त्या यंत्रणेंना कळवले पाहिजे. महापालिकेची लोक तिथं येतात, महापालिकेचे लोक आता आम्ही जिथं जिथं हे होणार आहे त्या त्या ठिकाणी स्टिकर लावतोय की या घरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत. हे सगळं आम्ही करतो, पण लोकांनी सुद्धा सांगायला पाहिजे. लोकांनी जर सांगितलं नाही तर ते चालणार कसं. तर म्हणून मला असं वाटतं जर आपल्याला जर वाटलं की याच्यामध्ये की काय करावं नेमकं, तर संबंधित महानगरपालिकेच्या जवळच्या वॉर्ड ऑफिसला आपण थेट फोन करा, महापौर कार्यालयात फोन करा. लगेच आपण त्या घरामध्ये जिथं पेशंट असतील तिथं आपण महापौर कार्यालयातसुद्धा सांगितलं तरी लगेच व्यवस्था होईल. महापौर कार्यालयाचा नंबरसुद्धा आपण लिहून घ्यायला हरकत नाही. म्हणजे बाकीचे सुद्धा प्रश्न येते त्यांना मी सांगेन की महापौर कार्यालयाचा नंबर आपण लिहून घ्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये 2550 1010. पुन्हा सांगेन की आत्तापर्यंत सुद्धा अनेक प्रश्न आहेत की आज नाही बोलता आलं, मोबाईल नंबर जर इथं द्यायचा नसेल तर थेट महापौर कार्यालयात फोनसुद्धा करू शकता. कोरोनाच्या संदर्भातला असू, कुठलाही विषय असू, 2550 1010 या क्रमांकावरती आपण फोन करा. किंवा नेत्राताई सोसायटीतल्या लोकांना पण किंवा कुठल्याही पुणेकराला मी प्रत्येकाला आवाहन करेन की कोरोना झालं हे लपवण्याचं काहीच कारण नाही. आज पुण्यात जवळपास 2.5 लाख लोकांना कोरोना होऊन गेला. हे लपवण्यात काय कारण आहे आणि त्याच्यात काही अडचण आहे. उलट लपवलं तर त्यांनाच त्रास होईल, आपल्याला अडचण होईल. म्हणून हे लपवू नका. संबंधित सगळ्या शासकीय यंत्रणेला ताबडतोब कळवा. आपल्याला वेळेत उपचार मिळतील, आपल्याकडे काही अडचण येणार नाही. हे सुद्धा आता प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे ना. मीरा जोशींचं म्हणणं की बेड कुठे अवेलेबल आहेत हे सांगता येईल का. मीराताई, महानगरपालिकेचं जे आपलं डॅशबोर्ड आहे किंवा आपलं जे काही या सगळ्या यंत्रणे कोरोनासाठीचं जे काही केंद्र आहे त्या ठिकाणचे काही फोन नंबर्स मी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून सगळ्यांना देऊ इच्छितो. ते लिहून घ्यायला हरकत नाही. मी सुद्धा माझ्या आजच्या या संवादानंतर लगेचच त्याच पोस्टवरती याच्यावरती ते नंबर्स पुन्हा टाकीन. याच्यामध्ये मी नंबर्स देतो. 2550 6800, 2550 6800, 2550 6801, 6802, 6803, 2550 6800, 2550 6801, 6802, 6803 या कुठल्याही नंबरवरती आपण फोन केला तर बेडच्या संदर्भात
निश्चितपणे आपल्याला मदत होईल. खूप अजूनही प्रश्न सगळे येत आहेत, आपण ते काही प्रश्न अजून याच्यामध्ये घेऊया. गीतांजलींचा एक प्रश्न आहे, काल घोले रोडमध्ये पाणी आले नव्हते, आजही कमी प्रेशरने पाणी आले, काही काम असल्यास आधी सूचना मिळायला हवे. निश्चित नेमकं काही हा शहर म्हणून कुठेही पाण्याच्या विषयातलं काही नियोजन नेमकं नव्हतं. त्या वॉर्ड ऑफिसमध्ये किंवा तिथल्या एखाद्या काही पाणी पुरवठ्याच्या कुठल्या यंत्रणेमध्ये काही दोष असेल तर त्याचं काही ते तात्पुरतं काम असावं ताई. पण आपण आपला नंबर द्या, आपल्याला संपर्क साधला जाईल आणि त्या भागातले नेमका पाणी पुरवठा सुरळीत झाला अथवा नाही याची खात्री जाऊन आपल्याला निश्चितपणे आपलं काम केलं जाईल. आपणही या ठिकाणी नंबर द्यायला हरकत नाही. राजेश टिळेकरांचं याच्यामध्ये एक म्हणणं दिसतंय की तुळशीबाग भाजीपाला मार्केट या ठिकाणी लोक काळजी घेताना दिसत नाहीत, यावर कारवाई करावी. खरं तर मी मगाशी म्हटलं की याच्यात आता कारवाई तर निश्चित चालू आहे, पण कारवाई आता कुठपर्यंत करत राहणार हे सगळं आता पाळलं पाहिजे. आपल्याला नियम दिलेत. या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, माझ्या सगळ्या बांधवांना, की आता थोडंसं याच्यामध्ये आपण काळजी घेऊ ना, नाहीतर काय होते की पुन्हा एकदा आपण सगळे लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ. आता हळूहळू तेच सुरू झालं आहे. आपण सगळ्या यंत्रणा चालू ठेवतोय, त्याच्यात कुठं कमी पडत नाही. ते सगळं वेळच्या वेळी आपण अवेलेबल करून देतो, यंत्रणा सज्ज करून ठेवली. पण मग पेशंट वाढत चालले तर ह्याची शेवटी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना. म्हणून मग प्रत्येक व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी, सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. आमच्या तुळशीबागवाल्यांनी किंवा जे याच्यामध्ये दिलं आहे, काळजी घेऊ. 5 लोकांच्यापेक्षा जास्त लोक एका वेळेला दुकानात नकोत. थांबू द्या थोडं बाहेर. ती 5 लोकं गेली, 2 लोकं गेली, दुसरी 2 लोकं आत घ्या. ती मगाशी म्हटलं तसं बाहेर बोर्ड लावा, त्याच्यात लिहा की एका वेळी दुकानात 5च लोकांना प्रवेश मिळेल. 5 लोकांतली काही लोकं कमी झाली नंतर बाहेरची बोला. अशा पद्धतीने थोडं नियोजन मी आपण करावं असं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. शरद बोडगेंचा तिथं एक प्रश्न असतो की शिवने ते खराडी नदीपात्रातील रोडचं स्टेटस काय आहे? कर्वेनगर रोडचं काम अनेक रखडले आहे, ते कशामुळे? शरदजी, शिवने खराडी रस्त्याचा विषय अत्यंत प्राधान्याने आपण घेतलेला आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. लवकरात लवकर महालक्ष्मी लॉन्सपासले जे काही जागा मालक आहेत त्या सगळ्या मंडळींची मीटिंग सुरू आहे. त्यांना आपण जमीन ताब्यात घेण्याच्या संदर्भातला मोबदला देण्याच्या संदर्भात मान्य आयुक्त साहेब असेल, मी असेल, जागेवर जाऊन आम्ही तिथे बैठक घेतली. तिथले आपले स्थानिक सगळे नगरसेवक असतील, यांनी सगळ्यांनी मिळून आपण तिथं जागेवर जाऊन बैठक घेतली. त्या सगळ्यांशी आपण बोललो आहे. लवकरात लवकर त्यांना क्रेडिट बॉन्डच्या माध्यमातून असेल, FSI TDRच्या माध्यमातून असेल, मोबदला देऊन आपण लवकरात लवकर हा प्रश्न आता सोडवणं आपल्या अजेंड्यावरती आहे. प्राधान्याने हा विषय आपण घेतलेला आहे, त्यामुळे चिंता करू नये. शिवानंद देशमुखांचा प्रश्न आहे की कात्रज ते नवले ब्रिज सर्व्हिस रस्ता कधीपर्यंत पूर्ण होईल? शिवानंदजी, आत्ता त्याची नेमकी परिस्थिती काय आहे ती पाहूया. कारण मला आत्ता नेमकी जर 100% काय माहिती नसेल तर मी अपुरी माहिती तुम्हाला देणं चुकीचं आहे. तर मला असं वाटतं तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला 2 दिवसामध्ये, उद्या सुट्टी सोमवारी, तुम्हाला मी निश्चितपणे हे सगळं फोनवरती आपल्याला सांगेन की नेमकी याची स्थिती काय आणि हा रस्ता कधी पूर्ण होईल. त्यामुळे आपण या ठिकाणी आपला नंबर द्यायला हरकत नाही. शेरी कुल यांचा एक या ठिकाणी सूचना दिसते की मागच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी आपल्या आंबेगाव एरियातील पाण्याच्या आणि रस्त्याबद्दल कंप्लेंट केली होती. आपल्या ऑफिसमधून फोन वगैरे आलेला, पण अजून त्याच्यावरती उपाय झालेला नाही. मी पुन्हा माहिती घेतो की नेमकं काय झालं नाही, तर पुन्हा आपल्याशी संपर्क केला जाईल आणि ते काम का नाही झालं, तो प्रश्न का नाही सुटला तुमचा, हे सुद्धा मी निश्चितमध्ये माहिती घेतो. मनोज एरंडे सरांचा एक प्रश्न आहे की प्लीज मेक अरेंजमेंट फॉर व्हीलचेअर सिनियर पेशंट्स. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपण ती व्यवस्था ताबडतोब करूया, खाजगी हॉस्पिटलमध्ये तशा सूचना देऊया. तेव्हा मनोजजी, आपण खूप चांगला प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला की यासाठी या सगळ्या काळामध्ये खरं तर ज्येष्ठ नागरिकांना अशा पद्धतीची एक व्यवस्था असायला हवी. निश्चितपणे एक सकारात्मक दृष्ट्या याच्यामध्ये आपण विचार करूया. वैभव कोठुळेंचा
प्रश्न आहे की बिंदू माधव ठाकरे हॉस्पिटल कधी चालू होणार आहे, तुमचा मोबाईल क्रमांकही दिला आहे। वैभवजी आपल्याशी संपर्क साधून आपल्याला मी हे कळवतो की काय नेमकी त्याची परिस्थिती आहे आणि आपल्याला फोन करून याच्यामध्ये कळवतो। निलेश घारे देशमुख असं म्हणतात की भुगाव महापालिकामध्ये कधी समाविष्ट होणार। भुगावचा आत्ता काही विचार महापालिकेत येण्याचा शासनाच्या मनामध्ये किंवा शासनाच्या जे काही आत्ता सुरू आहे त्याच्यामध्ये नाही आहे। आत्ता जी बाकीची गावं येत आहेत त्याच्यामध्ये भुगावचा विषय नाही, त्याच्यामध्ये सूस आहे, म्हाळुंगा आहे, इकडं खडकवासला आहे, किरकटवाडी आहे, परंतु याच्यामध्ये भुगावचा आत्ता तरी कुठं उल्लेख नाही आणि भविष्यात मला वाटतं काही दिवस तरी अजून निश्चितपणे भुगाव महापालिकेत येईल असं याच्यामध्ये वाटत नाही। संग्राम धावडे पाटील असं म्हणतात महापालिका हद्दीमध्ये दुकाने व आस्थापना अधिनियमनुसार मराठीत फलक लावले अनिवार्य आहे, तरी खूप ठिकाणी फलक मराठीमध्ये लावले जात नाही, त्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी। निश्चितपणे संग्रामजी तशा प्रकारच्या सूचना आपण ताबडतोब प्रशासनाला देऊया आणि ह्या सगळ्या तुम्ही जे म्हणाल अत्यंत चांगला विषय आहे, त्याच्यामध्ये मराठीमध्ये या सर्व दुकानांच्या पाट्या लागतील याची व्यवस्था आपण करूया। निखिल मेहतेंचा प्रश्न आहे की सर्वांना वॅक्सिन कधी मिळेल। पुणे नंबर 1 आहे इंडियामध्ये, पुण्यात वॅक्सिन बनत आहे तरी ती पण ही परिस्थिती। निखिलजी शेवटी या सगळ्या देशामध्ये पुण्यातली आपली वॅक्सिन पुण्यामध्ये बनते, पण शेवटी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याप्रमाणे त्याचं वाटप होत असतं। पुण्यामध्ये आज ज्या आपल्या सिस्टीम्स आहेत 109 ठिकाणी आपले वॅक्सिनेशनचे सेंटर चालू आहे, त्या ठिकाणी पुरेसा वॅक्सिनेशनचा साठा आत्ता उपलब्ध आहे। रोज आपण कमीत कमी पुणे शहरामध्ये जवळपास 15,000 लोकांना रोज वॅक्सिनेशन करतोय, पण वाढवणं हे गरज आहे, ती केंद्राला राज्याला आपण कळवलेली आहे। त्यामुळे अधिकची लस पुण्याला मिळावी यासाठी आपण निश्चित प्रयत्न करतोय। माधवी करंदीकरांचा प्रश्न आहे की राजाराम ब्रिज DP रोडला भाजीवाले अतिक्रमण करत आहेत, ताई ताबडतोब त्याच्यामध्ये आपण सांगितले याच्यामध्ये कारवाई होईल आणि जर कारवाई नाही झाली तरी पुन्हा आपण महापौर कार्यालयाशी संपर्क साधा की झाली अथवा नाही, दोन्ही काही झालं तरी आपण संपर्क साधावा। महापौर कार्यालयाचा मी आपल्याला नंबर दिला आहे, मी पुन्हा सांगतो 2550 1010 महापौर कार्यालयाचा नंबर आहे, याच्यामध्ये आपण संपर्क करा। काम झालं तरी सांगा, नाही झालं तरी आपण कळवा, याच्यामध्ये काम 100% केलं जाईल। विशाल केदार असं म्हणतं आमच्या सोसायटीत पेशंट सापडले आहेत, फवारणी करण्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल। वडगाव शेरीनगर रोड। विशालची ताबडतोब आपला फोन नंबर ह्याच्यामध्ये टाका, आपल्याशी लगेच संपर्क केला जाईल आणि आजच्या आज किती उशीर झाला तरी त्या ठिकाणी औषध फवारणी करून या सोसायटीमध्ये मिळेल। सॅनिटायझेशन पूर्णपणे सगळं त्या भागामध्ये केलं जाईल। आपण ताबडतोब आपला मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकून लगेच टाकावा। नीना केळकर असं म्हणतात की शनिवार रविवार पूर्ण बंद ठेवायला पाहिजे। ताई आता जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं सगळे प्रयत्न आता आपण करतोय। निश्चितपणे त्याच्यात काय सुधारणा होती ती बघूया। भविष्यामध्ये आपल्याला खरं तर लॉकडाऊनपर्यंत नाही जायचं, पण आता तरी आपण बघतो की 8 पर्यंतची वेळेची मर्यादा आली आहे, 7 ते 8, पण पुढच्या काळामध्ये संसर्ग वाढला, संख्या वाढली तर हा विचार तुम्ही म्हणता तसा आणावा लागेल। शनिवार असेल, रविवार असेल, हे सगळे विषय असतील, किंबहुना पुढच्या काळामध्ये अधिकचे काही वेगळे निर्बंध याच्यामध्ये आणावेत का, असा सगळा विचार कदाचित पुढे येऊ शकतो। पण आता तरी तूर्त आपण थोडेसे नवीन ही सगळी जे काही केलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या संसर्गाचा विचार आपल्याला होताना दिसतोय। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित पुढच्या काळात काही अडचण असेल तर आपण याच्यामध्ये तो विचार आणू शकतो, त्याच्यावरती कारवाई करू शकतो। मला असं वाटतं आज प्रश्न पण खूप येत आहेत, कारण खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोनाच्या विषयासंदर्भातली थोडीशी काळजी आहे, उत्सुकता आहे की नेमकं या शहरामध्ये आज परिस्थिती काय आहे, पुढच्या उपाययोजना काय आहेत, याच्यावरती नागरिकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, प्रश्न आहेत। पण थोड्या वेळेची मर्यादा लक्षात घेता मी आपल्याला आवाहन करेन की याच्यामध्ये जे काय प्रश्न असतील, जे काय सूचना असतील, आपलं म्हणणं असेल ते आपण कमेंट बॉक्समध्ये ते टाकावेत। आपल्याला त्याचा प्रतिसाद, त्याचा रिप्लाय 100% देण्यात येईल। आता मला असं वाटतं की हे सगळं करताना जसं मी मगाशी म्हणालो की काही विषय जे आहेत ते आपल्यासाठी खूप चांगले आहेत, काही आनंदाचे, की या शहराच्या विकासाच्या संदर्भात असतील, कामाच्या संदर्भात असतील। तर एक मी चांगली माहिती आनंद जी आपल्या सगळ्यांना कळालीच आहे
ती वर्तमानपत्रामधनं आपण सगळ्यांनी ती वाचलीच असेल की केंद्र सरकारचं जे गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालय आहे यांनी देशामध्ये राहण्यासाठी म्हणूनचं सर्वोत्कृष्ट शहराची एक स्पर्धा घेतात. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपला पहिला क्रमांक आला होता. या स्पर्धेमध्ये जवळपास पुणे शहराचा 66.27 इतके गुण मिळून आपला दुसरा क्रमांक आला. पहिला गुण केवळ आपला 0.3 इतक्या थोड्याशा अंतरानं तो आपला गेला. परंतु सातत्य टिकवणं म्हणजे मागच्या वर्षी पहिला क्रमांक आला, यावर्षी आमचा दुसरा आला, पण याचं अंतर खूप कमी होतं. पण म्हणून आमचं शहर हे देशातल्या राहण्यासाठीच्या उत्तम शहरामध्ये प्रथम क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावरती आज आहे. हे सातत्य आपण टिकून आहोत. आणि मला असं वाटतं की शेवटी कारभार असेल, सार्वजनिक इथली व्यवस्था असेल, सामाजिक परिस्थिती असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार होतो. आणि त्यामुळे ते केवळ महापालिकेला जरी शहराला जरी पुरस्कार मिळाला असला तरी तो हा पुणेकरांना आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक पुणेकराचा वाटा आहे. आणि म्हणून मी विशेष अभिनंदन आजच्या संवादाच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं करील. या सगळ्या महिन्याभराच्या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेत जवळपास 18,000 कर्मचारी आज काम करतात. म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यापासून ते अगदी उपायुक्तपर्यंत साधारणतः ही सगळी माणसं गेले वर्षानुवर्ष महापालिकेमध्ये काम करतात. याला 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भामध्ये गेले वर्ष 2 वर्ष या कोरोनामुळे आपली मुख्य सभा झाली नाही आणि त्यामुळे आपल्याला 7वा वेतन आयोगाचा ठराव हा पास करता आला नाही. तो आत्ता आपण मागच्या या महिन्यामध्ये तो ठराव पास केला आणि जवळपास 5 वर्षाच्या पुढच्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जवळपास 584 कोटी रुपये या 7व्या वेतन आयोगाच्या पोटी आज टप्प्याटप्प्याने आपण देणार आहोत. त्यामुळे निश्चित या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. जी लोक आपल्यासाठी काम करतात, आज नियमाप्रमाणे त्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भात महापालिकेने मुख्य सभेत हा ठराव पास केला आणि तो आता शासनाच्या मान्यतेला सुद्धा गेला. मेट्रोचंही आपल्याला माहिती आहे की पुणे शहरात मेट्रोचं काम खूप वेगाने सुरू आहे. आपला वनाज ते रामवाडी असेल किंवा पिंपरी ते स्वारगेट असेल, हे दोन्ही मार्ग जवळपास 36 किलोमीटरच्या ह्या 2 मार्गिका अत्यंत वेगानं आता काम सुरू आहे. त्याच्यात आपण पाहिलं की मी मागच्या संवादामध्ये पण म्हटलं की वनाज ते डेक्कन याची ट्रायलसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये आता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं आपल्या शहराला एक चांगला पर्याय आता उपलब्ध होतो. सक्षम आपली वाहतूक यंत्रणा, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आता होणार आहे आणि याच्यात अधिक चांगला काम कसं होईल म्हणून कात्रज, स्वारगेट ते कात्रज हा जवळपास 7 किलोमीटरचं अंतर, जवळपास कदाचित जास्त असेल नेमका, या अंतराचा भुयारी मार्ग, मेट्रोचा भुयारी मार्गाला मुख्य सभेच्या मान्यतेनं आता त्याचा DPR तयार झाला. मुख्य सभेने या DPRला मान्यता दिली आणि जवळपास 4,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प होतो आहे. मग केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका त्या हिश्श्याचं त्याच्यामध्ये त्यांचा वाटा असेल. अशा पद्धतीने या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनात एक मोठं काम मला असं वाटतं दक्षिण पुण्यासाठी किंबहुना पुणे शहरासाठी आज उपलब्ध होते. स्वारगेटपासून कात्रजपर्यंत हा मेट्रो मार्गाला आता निश्चितपणे गती येईल आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात असेल, राज्य सरकारच्या असेल, याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तरतूद उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे एक मोठं काम या विषयाचं आपल्याला करता आलं. महानगरपालिकेचं म्हणून आपण जेव्हा संसर्ग वाढला तेव्हा आपली सगळी हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने काम केलं. संसर्ग कमी झाला तसं आपण CCC बंद केले, आपण त्या ठिकाणी जम्बो हॉस्पिटल बंद केलं. पण आता नव्यानं हा संसर्ग वाढत असताना आपण ताबडतोब याची थोडीशी दखल घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून आता जम्बो हॉस्पिटल आपण सुरू केलं. 500 बेड्स इथं 2 दिवसामध्ये आता तयार होतील. आज रोजी 300 बेड्स इथं तयार आहेत. त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेड्स आहेत, त्याच्यामध्ये CCC आहेत आणि त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स बेड्ससुद्धा आहेत, म्हणजे ICU बेड्ससुद्धा आहेत. त्यामुळे हे 3 बेड्स आता आपल्याला 500 बेडची संख्या जवळपास त्या ठिकाणी तयार आहे. त्याची एक चांगली उपलब्धी आपल्याला या संकटाच्या काळात होती आहे. या सगळ्या काळामध्ये एक जाणवलं आपल्याला की आरोग्य यंत्रणा सक्षम करणं किती महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं महापौर निधीतनं आपण या अंदाजपत्रकामध्ये महापौर निधीतनं 10 ॲम्ब्युलन्स म्हणजे 2 कार्डियक ॲम्ब्युलन्स, 3 साध्या ॲम्ब्युलन्स आणि 5 शववाहिका ह्या नव्याने आपण आता खरेदी करतो आहे. महापौर निधीतनं त्याचं काम पूर्ण झाले. पुढच्या आठवड्यामध्ये या 10च्या 10 गाड्या आता पुणेकरांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपल्याला आता उपलब्ध झालेल्या दिसतील. जसं मी म्हणलं CCCचे बेडसुद्धा आपल्याला उपलब्ध करायचे. मागाशी मी सांगितलं शहरामध्ये 13 ठिकाणी आपण नव्यानं आता हे CCC बेड्स तयार करतो. जवळपास 5,000 संख्या त्या बेडची असेल. गेले अनेक दिवस वर्तमानपत्रातल्या थोड्याशा बातम्या, चर्चा आपण वाचल्या असेल, ऐकल्या असतील की गदी माडगुळकरांचं स्मारक हे
कधी होणार? शेवटी जे रसिक कलावंत आहेत, ह्या पुण्यातला पुणे शहर हे आपलं सांस्कृतिक माहेरघर राजधानी म्हटली जाते आणि या शहरामध्ये गदिमांचं एक चांगलं स्मारक असावं असा प्रयत्न आपण मागच्या काळामध्ये केला. खरं तर जवळपास 44 वर्ष झालीच गदिमांना जाऊ. या 44 वर्षाच्या काळामध्ये अनेक सरकार आले, अनेक सत्ताधारी आले, कोणी एक्स वाय मेला कोणाला नाव नाही ठेवलं, पण 44 वर्षामध्ये गदिमांचं स्मारक या राज्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना अपेक्षित असलेलं, रसिकांना अपेक्षित असलेलं, गदिमांवरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना अपेक्षित असलेलं झालं नाही. आणि याचं मला आनंद वाटतो की पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे स्मारक आता आपण उभं करतोय. त्याचं भूमिपूजन आपण मोठे कार्यक्रम करायचे नाहीत म्हणून आपण जाहीर केलं. त्यामुळे केवळ 20 लोकांच्यामध्ये माडगुळकर कुटुंबीय असतील, त्या ठिकाणचे आमचे काही आपले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, केवळ 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण हा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यामुळे गदिमांचं स्मारक एक पुण्यासाठीची एक नवीन ओळख, एक पुण्याच्या आपल्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणारं एक स्मारक असेल असं मी निश्चित कारण खूप मोठं काम होणार आहे त्याच्यामध्ये. गदिमांचा जीवन प्रवास त्या ठिकाणी उलगडेल. 5 मोठी दालनं त्या ठिकाणी होत आहेत. एक प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह त्या ठिकाणी होते. आपल्या कोथरूडमधील महात्मा सोसायटीच्या जवळ असलेल्या महानगरपालिकेच्या एक्झिबिशन सेंटरचे आरक्षण असलेल्या जागेमध्ये हे स्मारक आता उभं राहतं आणि आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचं भूमिपूजन केलं. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्याचा एक जाहीर मोठा कार्यक्रम आपण ह्याचा भूमिपूजनाचा निश्चितपणे करणार आहोत. त्यामुळे ती एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आज या ठिकाणी देतोय. पुणे शहराचा पिण्याचा पाण्याचा विषय हा नेहमीच कायमच वादग्रस्त होत आला. राज्य सरकार आणि महापालिका यांच्यामध्ये कायमच या पाण्याच्या वाटपावरनं कायम वाद होत आले किंवा कायम विसंवाद होत आला. काही दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जी एक बैठक झाली होती माननीय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यामध्ये पुणे शहराचा पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये भामा हासखेडचा प्रकल्प नव्याने पूर्ण झाला. त्यामुळे 2.6 TMC पाणी पुणे शहराला त्या प्रकल्पातनं वाढलं. म्हणून खडकवासल्यातलं 2.6 TMC पाणी आता पुणे शहराचं कमी करावं असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी ठेवला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ही भूमिका घेतली. मी स्वतः त्या ठिकाणी असं म्हटलं की पुणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार हे सगळं पाहता आम्हाला पाणी आमचं आज जे काही 18 TMC पाणी आपण म्हणता घेतो तर त्याच्यामध्ये आम्हाला वाढवून देऊ नका, पण आमचं कुठल्या प्रकारचं पाणी आता कमी करू नका. कारण शेवटी आमच्या ह्या सगळ्या लोकसंख्या जवळपास आता 60 लाखावरती जाईल. ह्या सगळा विचार करता ती विनंती आपण केली आहे. त्या बैठकीमध्ये ती सूचना मांडली. त्यामुळे आताचा तो निर्णय तरी झाला नाही, पण निश्चितपणे पुण्याची पाणी कपात करू नये अशी ठाम भूमिका आपण त्या बैठकीमध्ये निश्चितपणे घेतली. अशा अनेक नवीन काही विषय याच्यामध्ये पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं, पुण्याच्या नागरिकांच्या, पुणेकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं काम करत एका बाजूला ते सुद्धा सुरू आहे. अधिक काही गोष्टी खूप काही सांगता येतील, पण मला असं वाटतं जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ आपण याच्यामध्ये आत्ता बोलतो आहे आणि म्हणून याच्यामध्ये अधिकची थोडीशी एक अधिकचं आव्हान, पुन्हा एकदा आव्हान मी आपल्याला करणार आहे की हे सगळं होत असताना पुन्हा आपल्याला या कोरोनाच्या माध्यमात जेवढं संकट आपल्यासमोर उभं आहे ते आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळे हे सगळे नियम पाळूया, काळजी घेऊया, पुन्हा सातत्यानं भेटत राहू. जरी या निमित्तानं संवादात महिन्यातनं एकदा भेटत असलं तरी महापौर कार्यालय असेल तिथं दिवसभर दुपारी 3 नंतर कार्यालय असेल, प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या ठिकाणी तिथली यंत्रणा काम करते आहे, आरोग्य यंत्रणा काम करते. कुठल्याही विषयासंदर्भात थेट आपण त्या कार्यालयात म्हणा महापौर कार्यालयाशी सुद्धा संपर्क करू शकता. मी पुन्हा एकदा जाताना महापौर कार्यालयाचा नंबर आपल्याला देतो. पुन्हा एकदा बेड्स आपल्याला लागत असतील सगळ्यांना, कुणालाही बेड्स लागला तर बेडच्या संदर्भात कुठे फोन करायचा ते नंबर्स आपल्याला या ठिकाणी सांगतो. महापौर कार्यालयाशी संपर्क जर साधायचा असेल तर 2-550-10-10 2-550-10-10 हा महापौर कार्यालयाचा नंबर आहे. त्या ठिकाणी आपण थेट फोन करू शकता. आत्ताचा जो संवाद चालू आहे त्यानिमित्तानं त्या कमेंट बॉक्समध्ये जर आपल्या काही सूचना अधिकच्या असतील त्या आपण त्याच्यामध्ये टाकावा. आपला नंबर मात्र द्यायला विसरू नका, तो त्याच्यामध्ये टाका. बेडच्या संदर्भामध्ये आपलं जे काही डॅशबोर्ड आहे, आपलं जे कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणचे मी आपल्याला फोन नंबर्स पुन्हा एकदा देतो. 2-550-6800 2-550-6800 2-550-6801 6802 6803. त्यामुळे मला असं वाटतं की गेले 15 महिने सातत्यानं आपण अनेक विषयासंदर्भात थोडीशी चर्चा या ठिकाणी होते, प्रश्नोत्तरं होतात. नेमकं पुणेकरांच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या सूचना काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, या माध्यमातून मला संवादाच्या निमित्तानं कळतं आणि काम करताना निश्चितपणे त्याचा एक चांगला उपयोग मला होतो. एक कामाची दिशा ठरवताना निश्चितपणे आपल्या या सूचना, आपलं मार्गदर्शन उपयोगात येतं.
इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे सातत्य टिकून ठेवूया. आजच्या संवादाच्या निमित्ताने इतकंच. पुन्हा भेटूया. नमस्कार.